आणि दाटले धुके अन्नयनी दाटले अश्रू बापाच्या गाभाऱ्याला आले आज हसू सुखते काय गरिबीतील बापाच्या त्या छायेत जगदिसे पापाचे पण प्रेम त्याच्या मायेचं दैवत विरोध जरी केला तरी काळीज थरारला तळहातावरील फोड दूरदेशी पाठवलं उंच आकाशी झेप घे माझ्या छोट्या पाखरा तुझ्या पंखांना बळ देणारा तुझा बापच आधार खरा अश्रूच्या त्या ओघात स्वप्नं हसत राहिली बापाच्या गाभा ठीक आहे चप्पल किती वेळ जाणार कसं आहे अहो गरिबीची कामे आणि एस टी महामंडळाची बस कधी वेळेत आलेत का लागेल थोडा वेळ 5-10 मिनिटं थांबा. बरं बरं दिवसभर चप्पल शिवून मी किती कमवत आहोत कशाला? फार छान प्रश्न विचारला. कधी मिळतात 100-50 आणि कधी कधी 5,000 रुपयावरती समाधान मानावं लागतं आणि मिळालेल्या पैशातून घर संसार व्यवहार चालवतात आणि उरलेल्या पैशात मोठी स्वप्ने पाहावे लागतात. समजलं का? असं कष्ट करण्यापेक्षा मजुरी केलेली बरी. खरं आहे तुमचं पण शेवटी स्वतःचा धंदा तो स्वतःचा धंदा आणि या धंद्यामुळे आपली 4 चौघात ओळख होते प्रसिद्धी होते. कष्ट करतो ते प्रामाणिकपणे करतो आणि माझ्यासाठी माझे कष्ट लाख मोलाचे आहे आणि या कष्टातूनच मी माझ्या मुलीचं स्वप्न साकार करणार आहे. मला आता असं वाटतंय तुम्ही हातरून बघायच्या आधीच पाय पसरता. गरिबांना एवढी लाख मोलाची स्वप्न बघायची नसतात. देवा पांडुरंगा देवा म्हणजे गरिबाने कधी स्वप्न बघायचीच नाहीत का? ते खरंच आहे म्हणा कारण नदीला आलेला पूर आणि कमावलेला पैसा हा कधीच टिकत नाही. तसंच नदीचं पाणी ओसरून जातं तसा पैसाही संपून जातो आणि मागे उरतात त्या फक्त आठवणी. किती झाले? 20 रुपये. एक दिवस नक्कीच पैशाचा माज आलेल्या तुमच्या रांगेत माझी पोरगी उभी राहील. मी कष्ट करतो माझ्या प्रामाणिक कष्टाला तो देव देईल फळ. एक दिवस नक्कीच माझ्या पोरीची स्वप्न पूर्ण होतील. ताई तू अभ्यास करतेस खूप खूप अभ्यास करतेस कधी तुला असं वाटतं का ग तू कोण होशील या आमच्या छोट्याशा घरात राहून? हो मला वाटत नाही तर मी होणार आणि बाबांच्या डोळ्यातील जी गरिबीची भ्रम आहे ना ती कायमची दूर करणार. मी नक्कीच एका उच्च पदावर ऑफिसर म्हणून काम करणार. रश्मी तुला अभ्यास नाही काही काम नाही ताई अभ्यास करते तरी तुझी बडबड गप्प बस ना ग.
अगं बाप तिथे उन्हात कष्ट करतो, लोकांच्या चपल्या शिवतो, आपण फाटलेले कपडे घालतो, एक वेळ कमी अन्न खातो, पण संसारात कधी नाराज नाही. कधी विचार केलास का ग? झालं, मी बोलले की दिसतं फक्त, म्हणे काही काम करत नाही. मग मला पण द्या मैत्रिणीसारखं चांगले कपडे, चांगले चप्पल आणि एक आयफोन. मग बघा मी पण कशी कामं करते. नुसतं आजपर्यंत दुसऱ्याचं बघूनच जगावं लागलंय. रश्मी, तू काही काळजी करू नकोस, तुला सर्व गोष्टी मी पुरवणार आहे. जरा शांत राहा, नको असं काही बोलत जाऊस. बाबांनी ऐकलं तर? ऐकू दे, मी काही खोटं बोलत नाही. जी परिस्थिती आहे ना तीच तर बोलून दाखवते. रश्मी, खूप बोललीस तू. आता तुझ्या तोंडातून एक शब्द जरी आला ना तरी तुझं तोंड फोडून टाकेन काढते. माझं स्वप्न अभ्यास करते. कसं काय चाललंय वहिनी आज? शांत शांत आहे आज. काय नाही जो तू आपल्या कामात मग्न आहे. रवीना काय अभ्यास करते, रश्मी काय नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये बघते, आणि माझं काय? अहो वहिनी, मोठं ऑफिसर होण्याचं स्वप्न आहे तिचं. हो मान्य आहे, पण शेवटी दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे ना लग्न करून. मग हे शिकून आणि स्वप्न बघून काय उपयोग? बरोबर बोलला काकू तुम्ही. माझं पण तेच म्हणणं आहे हो. पण या घरात माझं कुणी ऐकून घेतलं आणि समजून घेतलं तर ना. माझी मुलगी आहे ती, काय करायचं ते ठरवेल आणि स्वतःच्या पायावर उभी राहील. ती सगळं सोडा हो, आणि पास तर होऊ दे तिला. रश्मी, अति बोलतेस तू. त्या घरात जर राहायचं असेल तर विचार करून बोललं पाहिजे, नाहीतर लक्षात ठेव. रश्मी, तू जरा शांतपणे विचार करून बोलत जा. आपला बाप आपल्यासाठी काय करतो आणि आपण काय बोलतो ते. मी सगळा विचार करते आणि बोलते. तू मला शिकू नकोस, समजलं? अहो वहिनी, बाजूच्या गावात कॉलेजमध्ये एका मुलीवर काल 4-5 जणांनी मिळून अत्याचार केला आणि हत्याही केली हो. आजचे आई बाप घरी वाट पाहत होते बघा तिची. बरं केलं तुम्ही. चला आता. मॅडम, मला बोलावलं का? हो. रवीना, लक्षात ठेव, 4 वेळा सांगूनही तू अजून फी भरलेली नाही. तुमच्या गरिबीसाठी परीक्षा थांबत नाही. आज शेवटचा दिवस आहे. हे बघ रवीना, ही शेवटची परीक्षा आणि या परीक्षेचे सर्व काही आमच्या हातात नसते. आज जो आम्ही रिपोर्ट करणार तो शेवटचा रिपोर्ट आहे. त्याच्यामुळे ज्या मुलांचे फॉर्म जातील तीच मुलं परीक्षा देऊ शकणार. तुझ्या नुकसानाला पात्र तूच ठरशील आणि ती तुझी गरिबी असेल. मॅडम, मी घरी जाऊन येऊ शकते का? म्हणजे मी बाबांशी बोलेन आणि लगेच माघारी येईल. ठीक आहे. ठीक आहे, मी जाऊन येते. अगं काय झालं? कुणी का बोललं का? अगं का अशी धावत पळत आली? बाबा, आज जर फी नाही भरली तर एवढी वर्ष घेतलेली मेहनत फुकट जाईल आणि एवढी वर्ष उराशी बाळगलेलं माझं स्वप्नही एका काचेच्या तुकड्याप्रमाणे फुटून जाईल. डोळे पुस पोरी, रडू नकोस. दादा, मी येईन कॉलेजला.
कलेची स्वप्नम जपली होती मालक मनाच्या एका कोपऱ्यात आठवणीतली वस्तू दिसते साहेब, आठवणीतली वस्तू आज विकत होय, होय. या सगळ्या मागच्या आठवणी आठवणी. साऱ्या आणि विकण्याचं कारण म्हणजे पुढच्या आठवणी. उद्या हो हे विकून तर माझ्या पोरीचं मला भविष्य घडवायचं आहे ना हो. एवढं कसलं भविष्य आणि मुलीचं? या रेडिओवर कधी बातम्या ऐकल्या नाहीत का? मुलीवर कुठे कुठे कुठल्या प्रकारे नरक यातना भोगायला लागतात. ओठावर या जगात हसू मुली म्हणजे ठेवून खेळणं झालेलं आहे. डोळ्यात दडले पाणी बापाच्या मनाची कथा कुणाला कधी ना कळली खरी येतो. या, या. कुठलं तर भविष्य आणि मुलीचं? या रेडिओवर या, या. मुलीवर कुठे कुठे, कुठल्या प्रकारे त्यांना नरक यातना भोगायला लागतात. मात्र विसरतो बरोबर आहे. मुलीच्या उज्ज्वल वाटेसाठी या जगात मुली म्हणजे जे खेळणं झालं खेळणं. दुःख हसत हसत सहन करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. ही मुलीची फी घ्या. बरं केलात तुम्ही आलात आणि फी भरलीत. तुमची मुलगी फार हुशार आहे आणि तिची स्वप्नही फार मोठी आहेत. आज तुम्ही फी भरल्यामुळं तिच्या स्वप्नांना तुम्ही पूर्तता देणार आहे की संतती आणि संपत्ती कधीही एकत्र भेटत नाही. तुमची मुलगी अतिशय हुशार आहे आणि त्यामुळे तुम्ही तिची फी जमा केली, त्यामुळे तिच्या स्वप्न कंप्लीट करायला तुम्ही खूप मोठी तिला मदत केली. माझ्या स्वप्नांसाठी मी हवं ते कष्ट करेन. माझ्या मुलीची स्वप्न मी पूर्ण करेन. नमस्कार. येतो मी. ए आई, आज जेवणात गोड वगैरे काहीच नाही का ग? आणि हे असलं कसलं बेचव जेवण बनवलेस? रश्मी, उगाच किरकिर करू नकोस. आपण रात्रीच्या जेवणात गोडधोड बनवू. अगं आज ताईची शेवटची परीक्षा होती ना, त्याच विचारात राहील. त्यामुळे जेवणाकडे लक्ष राहिलं नाही. थोडंसं झालं असेल बेचव, पण रात्री गोड पदार्थ बनवूया, कारण ताईला आज खूप छान पेपर गेलाय. आता आनंद काही गगनात मावत नाही आमच्या मालकीनबाईचा. माझी पोरगी नक्कीच माझं स्वप्न पूर्ण करणार. रश्मी, आपण खरंच रात्री गोडधोड बनवू. बाबा काही विकलत की काय हो? नाही का? अगं काही विकण्या इतका श्रीमंत नाही मी. आणि काही विकलंच असेल तर माझ्या आठवणी विकल्या असेल. गप्पाच करत राहणार आहात की जेवणार आहात? चला आता आवरा, मला पण जेवायचं आहे. हा? उद्या उगवणारा दिवस हा माझ्या मुलीच्या स्वप्नांचा असेल, माझ्या गाभाऱ्याचा असेल. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या मेहनतीच्या फळाला नक्कीच यश मिळेल आणि तुमचं
स्वप्नही पूर्ण होईल. तुझ्या या बोलण्याचा मला अभिमान वाटतो बघ. आणि हे बेचव असणारं जेवण मला रुचकर आणि चविष्ट लागतं. ए ताई, बाबांचं स्वप्न वेगळं, आईचं देखील स्वप्न वेगळं आणि तुझं पण स्वप्न वेगळं. पण माझं स्वप्न, तू मोठी ऑफिसर झाल्यात वेट ना, मला एक नवीन आयफोन घेऊन दे, मग माझंही स्वप्न पूर्ण. ताई, ए ताई. काय झालं? अगं आई, आमची ताई टॉपर आली आणि ते पण राज्यात प्रथम. आता काय, मला आयफोन मिळणार आणि माझ्या ताईला मस्तपैकी छान काम मिळणार. जिंकलंच तू. गरिबीचं नाव राखलं, बापाच्या गाभाऱ्यावर बराच केलं. आता बाबा येतील, त्यांना समजलं ना की ते फार वेळे होती. अरे अभिनंदन, नाव केलंस पुढे आमच्या गावचं. अभिमान आहे तुझा आमच्या गल्लीला आणि गावाला. अहो, बघितलं ना, आपलं स्वप्न पूर्ण झालं. आता दूर होईल आपली गरीबी. आपल्या मुलीला येईल चांगलं. अहो वहिनी, काम काय तिला आत्ताच्या आत्ता भेटल. तिचे मार्क पाहून कुठलीही कंपनी तिला काम देईल आत्ताच्या आत्ता. तिच्या मनावर आहे कुठे काम करायचं ते. काम काय ती कुठेही करू दे, मला काय मोबाईल मिळाला बस. हॅलो, हा कोण बोलताय? हा कुठून बोलताय तुम्ही? अच्छा अच्छा, हो हो, रवीना माझी बहीण. अच्छा अच्छा, तिच्याशी बोलायचं आहे का? हा हा, थांबा हा, देते तिच्याकडे मी. थांबा, थांबा. ताई, ए ताई. ताई, ए ताई, अगं कॉल आलाय तुझा. बोला, कोण बोलता आपण? हा, हो मी रवीना बोलतेय. काय काम होतं? काय? खरंच? काय सांगता? अगं काय झालं ग? आई, अगं रश्मी, बाबा, मला ना परदेशातून नोकरीसाठी कॉल झालाय. एवढंच नव्हे तर सुंदर पॅकेज सुद्धा आहे. आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मला हजर व्हायचं आहे कामावर. अरे वा, आमची ताई परदेशात नोकरी करणार, विमानातून बसणार, म्हणजे आता भरपूर पैसे येणार आपल्याकडे. आपण कार घेऊ, मोठासा बंगला देखील बांधू आणि मला देखील एक मोबाईल घेऊ. हा अगं हो हो हो, तुझ्या तोंडात साखर पडो. अगं एवढा आनंद कशासाठी? अहो, आमची ताई परदेशात नोकरीला जाणार. काय सांगते? परदेशात? हल्ली पाहिलं ना किती अत्याचार वाढले आहेत. आणि आई बाप आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात मुलगी घरी कधी येईल त्याची वाट पाहत बसलेले असतात. आणि एक दिवस मग होतं. चालतं वा इथून. माझी मुलगी आहे ती. तिच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेऊ. चला निघा. जाते मी. बघितलं ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. चांगलं कुणाला सांगायला जावं म्हणलं तर हे असं ऐकून घ्यावं लागतं बघा. शेजारी जर शेजाऱ्यांचं चांगलं बघितलं तर त्याला शेजारी का म्हणायचं? या तुम्ही आता. आईला भेटेल का आपलं? भावाला भेटेल का आपली बहीण? बापाला भेटेल का माझा गाभारा? कलेची स्वप्नम उरतील का फक्त आठवणी? जपली होती. बाबा, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? तुम्ही खुश नाही का माझ्या परदेशात जाण्यावर? मी कोणावरही नाराज नाही, कारण या घरात आपला निर्णय घ्यायला प्रत्येक जण समर्थ आहेत. सगळ्याला इथं पंख फुटलेत. ए ताई, अगं तुझा पासपोर्ट आलाय, तुझी जायची तारीख. मला कुणाशी वाद घालायचा नाही आणि या विषयावर तर बोलायचंच नाही. हो, इतक्या वर्षाच्या गरिबीच्या ग्रहणातून आपली सुटका होणार. आपली मुलगी परदेशात उच्च पदावर कार्य करण्यासाठी जाणार आणि तुम्ही नाराज होता. तेव्हा या घरात फक्त माझा आणि माझाच ऐकलं जाणार.
आणि जर माझ्या व्यतिरिक्त कुणाला काही निर्णय घ्यायचे असतील तर ते घेऊ शकतो. ठीक आहे बाबा, मी घेतला माझा निर्णय. मी जाईन परदेशी, करेन काम आणि एवढी वर्ष माझ्या कुटुंबाच्या पदरी असलेलं हे दारिद्र्य दूर करेन. ताई, मला एवढे दिवस सांगत होतीस की बोलताना जरा जपून बोलत जा, पण आज तू तेच शब्द वापरतेस ग. हे पाहून बाबाला डोईजड होत असेल ना ग. आणि बाबाने तुला जायला विरोधच केलाय. कशी जाशील, कुठं जाशील? हे रश्मी, मी माझ्या बाबांना ओळखते. त्यांचं मन, त्यांचं भविष्य, त्यांचं स्वप्न मी जाणते. त्यांना असलेल्या या गाभाऱ्याची किंमत मला माहित आहे. त्यामुळे तू जास्त विचार करू नकोस. ठीक आहे, आता तुला बाबांवरती एवढाच विश्वास असेल तर त्याला मी तरी काय करू? शेवटी तू बाबांचाच गाभारा आहेस ना. बाबा, आज माझा निघायचा दिवस. तर तुमचा चेहरा बघून मला नाही वाटत की जाऊ. पण जर मी आज इथे विसरली तर मात्र हीच गरिबी, हेच दारिद्र्य, हे असंच राहील काय? मला मात्र तुमच्या स्वप्नांना आकार देता येणार नाही. अजून तयारी झाली नाही? वेळ केवढा झाला? अहो, हा चेहरा उदास कसा काय? तुम्हाला तर आनंद झाला होता पाहिजे की आज आपली मुलगी शिकली, प्रगती झाली, राज्यात प्रथम आली, पुरुषाच्या बरोबरीने परदेशात काम करणार. पण हे सगळे उलट दिसत आहे मला. बापासाठी मुलगी कधीही मोठी नसते. ती कितीही शिकली तरी, राज्यात पहिली आली तरी, परदेशात नोकरी लागली तरी, आणि वयाने कितीही मोठी झाली तरी. ए आई, आई, अगं रिक्षा आली. रिक्षा रिक्षा कोणी बोलावली? मला काय माहिती? चला चला, आपली मुलगी परदेशात जाते. बॅगा घेऊया, रिक्षा आली. आम्हालाही आनंद आहे साऱ्या गल्लीला. काका, बॅगा नंतर उचला. आधी त्या रिक्षावाल्याला विचारा त्याला कोणी बोलवलंय. थांबा, त्याला विचारू नका. मीच बोलवले रिक्षा. मला काळजी नाही का माझ्या मुलगीची? ते विमानतळावर वेळेत पोहोचली पाहिजे, आणि ते वेळेत पोहोचले नाही तर ही संधी नाही का हुकणार? काय बाबा, तुम्ही सांगितली रिक्षा? तुम्हाला तर पटत नव्हतं ना माझं जाणं परदेशात? चला चला चला. अहो चला की हो, उशीर झालाय. मला भाड्याला देत आहे दुसऱ्याकडे. पण मी तुझ्या स्वप्नांच्या आड कधीच आलो नाही. रखरखऱ्या उन्हात तापलो, मुसळधार पावसात भिजलो, मी कधी उपाशी राहिलो, फाटके कपडे अंगावर घातले. पण 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 रोज ऐकतो की ज्या देशात पोरी सुरक्षित नाही. अगं, पैसा हरवला तर पुन्हा मिळेल, नोकरी गेली ती पुन्हा मिळवता येईल, एखाद्या वेळी बायको गेली ती परत मिळेल. पण मुलगी जर तुटली तर ती पाप संपतो. मी गरीब आहे ग. कायम तुझ्या भोवती भिंत होऊन मी उभा राहू नाही शकत. जा जा, उंच आकाशात झेप गे रे पाखरा. पण पण अन्याय सहन करू नकोस. स्वतःची किंमत कधीही कमी होऊ देऊ नकोस. आणि हो, हे बघ,
माझ्या डोळ्यात तुझ्या बापाचं घर तुला काय भोगडाय भूक तुझी कधी कळली नाही हास्य मागे वेदना होती आज समजते प्रत्येक त्याग तीच माझी खरी संपत्ती तुझ्या मनाचा गाभारा बाबा देवासारखा वाटतो बाबा मी तुमची भीती नाही बळ घेऊन जाते तरी श्वास तुझ्यात राहतो तुझ्या डोळ्यातली ती जा बाळा, हसत जा. भीती